काल झालेल्या सर्जिकल अटॅक नंतर आता या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येत आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे डोगरा बिहार रेजिमेंट्स कडून उरी हल्ल्याचा बदला घेतला गेलेला आहे। दोन्ही रेजिमेंट्सना कारवाईमध्ये लीड करण्याची संधी दिली गेलेली आहे। प्रशांत आपल्याबरोबर आहे। प्रशांत, प्राजक्ता 18 सप्टेंबरला उरीमध्ये जो हल्ला झालेला होता ज्याच्यामध्ये भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले होते, तर या शहीद जवानांमध्ये हेच बिहार आणि डोगरा रेजिमेंटचे जवान होते। आणि आता सर्जिकल ऑपरेशनची जी माहिती हळूहळू आपल्या हाती येते त्याच्यानुसार खरं तर हे ऑपरेशन जे आहे ते स्पेशल कमांडोजनीच लीड केलेलं होतं। मात्र बिहार आणि डोगरा रेजिमेंट या दोन्ही रेजिमेंट्सना या ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं होतं। या रेजिमेंटचं एक जे घातक प्लॅटून आहे, घातक नावाचं प्लॅटून, तर त्या प्लॅटूनचे काही जवान जे आहेत ते बॅक फायरिंग करत होते, जेणेकरून स्पेशल फोर्सचे जवान जे ग्राउंड झिरोवरती प्रत्यक्ष कारवाई करत होते त्यांना बचावात्मक संरक्षण मिळावं यासाठी घातक प्लॅटूनचा उपयोग करण्यात आलेला आहे। घातक प्लॅटूनचं कमांडो ट्रेनिंग जे आहे ते वेगळ्या पद्धतीने होत असतं आणि कुठल्याही पद्धतीच्या युद्धासाठी त्यांना सज्ज राहावं लागतं। म्हणजे अगदी पर्वत असेल, समुद्र असेल किंवा जंगल, अशा तीनही ठिकाणच्या लढ्यांसाठी तीन घातक प्लॅटून जी आहे ती लढण्यास तयार असते। पण एक नक्की आहे की ज्या रेजिमेंटवरती हल्ला झालेला होता त्याच रेजिमेंटला सहभागी करून कुठेतरी एक त्यांचं नैतिक मनोधैर्य वाढवण्याची भूमिका जी आहे ती नक्कीच या संपूर्ण ऑपरेशनमध्ये ठेवण्यात आलेली होती। नक्कीच प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।